चंदगड मतदारसंघाचे नूतन आमदार शिवाजीराव पाटील यांनी घेतली आमदारकीची शपथ। सीमा बांधवांच्या लढ्याचे केले स्मरण। प्रलंबित सीमा प्रश्नावर विधानसभेत आवाज उठवण्याचा निर्धार। मतदारसंघाच्या विकासासाठी जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ न देण्याची ग्वाही। चंदगड मतदारसंघाचे नूतन आमदार शिवाजीराव पाटील यांनी रविवारी मुंबई येथील विधानभवनात आमदारकीची शपथ घेतली। महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांची अस्मिता आणि त्यांच्या लढ्याला त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली। चंदगड मतदारसंघ हा महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असून येथे मराठी भाषिकांचं प्राबल्य आहे। तरीही बेळगाव महाराष्ट्रापासून वेगळं राहिलं आहे। मराठी माणसांवर होणारे अत्याचार आणि कन्नड दडपशाही विरोधात सीमावर्ती भागातील लोकांनी लढा दिला आहे। या लढ्यात हुतात्मा झालेल्या सीमा बांधवांना स्मरून शपथ घेतल्याचं शिवाजीराव पाटील यांनी सांगितलं। मतदारसंघाच्या विकासासाठी आणि प्रलंबित सीमा प्रश्नावर विधानसभेत आवाज उठवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। त्यांच्या शपथविधीचा व्हिडिओ सीमावर्ती भागात तसेच सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। शपथविधीनंतर बोलताना शिवाजीराव पाटील यांनी 2019च्या पराभवातून धडा घेत मी 5 वर्ष जनतेची सेवा केली, त्यांच्या सुखदुःखात सहभागी झालो। याच विश्वासाने लोकांनी मला विजय मिळवून दिला। मी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे असं सांगितलं। यशामध्ये माजी राज्यमंत्री भरमोअण्णा पाटील, आजी माजी सैनिक, तरुण वर्ग, महिलांचं योगदान मोठं असून या सर्वांचा मी ऋणी असल्याचंही त्यांनी नमूद केलं। त्यांच्या वक्तव्यानंतर मतदारसंघाच्या विकासाबाबत आशावाद निर्माण झाला आहे।